नमस्कार मित्रांनो, वेलकम लर्नर्स या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज आपण इयत्ता 6वीतला पाठ क्रमांक 7 बघूया. आजोबांचा 3 पुडांचा डबा. ओके, तर आपण सुरू करूया. काय आहे? धडा नंबर 7, आजोबांचा 3 पुडांचा डबा. आधी बघू, हे आपले लेखक आहेत त्यांच्याबद्दलची माहिती. तर अदिती देवधर ह्या प्रसिद्ध लेखिका, जीवित नदी या संस्थेच्या संस्थापक सदस्य. लोकसहभागातून नदी संवर्धन असे जीवित नदीचे काम आहे. 2000 साली ब्राऊन लीफ फोरम सुरू करण्यात आला. आपल्या देशात एकही वाळलेले पान जाळले जाऊ नये या ध्येयाने हा गट काम करतो. मुले कल्पनाशक्तीचा वापर करून आपल्या पर्यावरणातील समस्यांवर कसा तोडगा काढतात यावर आधारित त्यांची स्टोरीज दॅट सॉल्व्ह प्रॉब्लेम्स अशी आशयाची पुस्तके प्रसिद्ध आहेत. हा पाठ चिकू पिकू जानेवारी 2024 या मासिकातून घेण्यात आलेला आहे. प्रस्तुत पाठातून आपल्याला प्लास्टिकचा अतिरिक्त वापर झाल्यामुळे निसर्गाचे कसे नुकसान होते, तसेच निसर्गाचे नुकसान टाळण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करता येतील त्याचे वर्णन कथेच्या माध्यमातून अतिशय समर्पक शब्दामध्ये लेखिकेने आपल्याला सांगितले आहे. तर आपण बघूया की आपल्याला काय सांगितलं आहे. तर यश आजीला कपाट आवरायला मदत करत होता. कपाटात त्याला एक वेगळ्या आकाराचा डबा दिसला. एकावर एक असे 3 डबे होते. त्याला यश म्हणाला, कसला भारी डबा आहे हा, कोणाचा आहे? मग आजी काय म्हणते, तुझ्या आजोबांचा कामावर न्यायचा डबा होता तो. 40 वर्षे त्यांनी हाच डबा वापरला. आजी म्हणाली. 40 वर्ष? बापरे, मी तर प्रत्येक वर्षी नवा डबा घेतो. यश म्हणाला. का? आजी काय म्हणते, का? तुझ्या मागच्या वर्षीच्या डब्याला काय झालं होतं बरं? आजीने विचारले. मग तो म्हणतो, प्लॅस्टिकचा होता तो, त्याचं झाकण सैल झालं, मग आम्ही नवीन डबा आणला. यश म्हणाला. यश जेव्हा आजीला कपाट आवरायला मदत करत होता तेव्हा त्याला कपाटामध्ये एक डबा सापडला. तर तो डबा कसा होता? एकावर एक असे 3 डबे होते, जो जुन्या काळात न्यायचे लोक तो डबा. तर तो डबा कोणाचा होता? त्याच्या आजोबांचा होता, जो त्यांनी 40 वर्ष वापरला होता, कारण तो स्टीलचा डबा होता. पण मग ते डबा पाहून यशला खूप कौतुक वाटतं की 40 वर्ष, बापरे, मी तर रोज दरवर्षी नवीन डबा घेतो. मग पुढे आजी काय म्हणते, अरे मग तो तुटका डबा कुठे असेल आता? मग तो यश म्हणतो, बहुतेक कचऱ्यात टाकला असेल किंवा भंगारवाल्या काकांना दिला असेल. यश म्हणतो. आजी म्हणाली, तुला माहिती आहे, तुझ्या डब्यांचे छोटे छोटे तुकडे झाले असतील. एखादा तुकडा कचऱ्यांच्या ढिगाऱ्यात पडला असेल किंवा एखादा जमीन गाडला गेला असेल. कदाचित कुठल्या तरी एका टेकडीच्या पायथ्याशी किंवा दरीत सुद्धा तो असू शकेल. तुला माहिती आहेत का कुठे टाकतात याची माहिती आहे का? कुठे? यशने विचारले. नदीत. आजी म्हणाली. कसं काय? मग आजी काय म्हणते, आजी म्हणते की तुझे प्लॅस्टिकचे तुकडे आणि ते सगळे नदीत येतात, आपल्या खाण्यात पण येतात. तर यशला कौतुक वाटतं की कसं काय? मग आजी सांगते, पावसाळ्यात वाहणारं पाणी नदीत जातं, जाताना बरोबर कचरासुद्धा घेऊन जातं. तसंच तुझ्या डब्याचं प्लॅस्टिकही नदीत पोचलं असेल. नदीतून ते समुद्रात जातात. आपण जेव्हा पाऊस पडतो तेव्हा पाणी वाहत वाहत जे रस्त्यावरचं प्लॅस्टिक पिशवी काय जे प्लॅस्टिक पडलेलं असेल ते नदी पाणी वाहून घेऊन जातं आणि ते नदीत नेतं. नदीचं नंतर पाणी नदी कुठे जाते? तर ती समुद्रात नेऊन सोडते. मग त्या पाण्यासोबत ते प्लॅस्टिक पण जातं. मग ते प्लॅस्टिक नदीतून समुद्रात गेल्यानंतर तिथे मासे असतात, ते मासे खाऊ समजून हे प्लॅस्टिक खातात. प्राणी पक्षी आणि माणसं मासे पकडून खातात. मग हे प्लॅस्टिक कुठे बरं जात असेल? आजीने विचारले. कुठं जात असेल ते प्लॅस्टिक? कारण समुद्रातले जे प्राणी आहेत, म्हणजे मासे म्हणा किंवा पक्षी म्हणा, ते मग खातात प्लॅस्टिक खाऊ समजून त्यांचा. आणि ते मासे कोण खातं? तर माणूस खातो.
म्हणजे ते प्लॅस्टिक शेवटी कुठं जातं, तर ते आपल्या पोटातच जातं. आजीने विचारलं यशला. मग यश म्हणतो, त्यांच्या आणि आपल्या पोटात. मग आजी म्हणाली, स्टीलचा डबा मात्र बरीच वर्ष टिकतो. डबा तुटला तरी तुटलेल्या स्टीलच्या वस्तू वितळवून नवीन डबा तयार करता येतो. यश सगळं ऐकून थक्क झाला आणि म्हणाला, म्हणजे प्लॅस्टिक माती, नदी, मासे, प्राणी, पक्षी यांच्या आपल्यासुद्धा पोटात जातं. हो रे, आजी म्हणाली. थोडा विचार करून यश म्हणाला, आजोबांचा हा डबा मी वापरू का शाळेसाठी? आजी म्हणते, हो वापर की. तेव्हा यशने मनात पक्के ठरवले, यापुढे प्लॅस्टिकचा डबा कधीच वापरायचा नाही, कारण त्याला प्लॅस्टिक कसं काय नुकसान करू शकतं आपल्या पर्यावरणाला आणि आपल्याला हे त्याला कळालं होतं. म्हणून त्याने मनाशी ठरवलं की आता यापुढे प्लॅस्टिकचा डबा कधीच वापरायचा नाही. तुम्ही वापरतात का प्लॅस्टिकचा डबा? जर वापरत असाल तर तो प्लॅस्टिकचा डबा वापरणं बंद करा आणि स्टीलचा डबा वापरा. आणि अजून जेवढं प्लॅस्टिक टाळता येईल तेवढं टाळा, म्हणजे आपल्याला आपलं पर्यावरणही सुरक्षित ठेवता येईल. तर ह्या पाठातून संदेश आपल्याला काय घ्यायचा आहे, तर प्लॅस्टिकचा वापर कमी करा आणि पर्यावरणाचं रक्षण करा आणि जेवढं होईल तेवढं टिकाऊ वस्तूंचा वापर करा. ओके, पुढे बघू आपण आता प्रश्न उत्तर. पहिला प्रश्न आहे, खालील चौकटी पूर्ण करा. पाठात असलेले डब्यांचे प्रकार. कोणते प्रकार होते? एक प्लॅस्टिकचा आणि एक स्टीलचा. त्यानंतर आहे पाठातील संवाद करणाऱ्या व्यक्ती. कोण व्यक्ती आहे? दोन, एक आजी आणि एक यश. प्रश्न 2, थोडक्यात उत्तरे लिहा. यशला आजोबांचा डबा भारी का वाटला? का वाटला? कारण आजोबांचा डबा वेगळ्या आकाराचा होता आणि मजबूत होता आणि तो अनेक वर्ष वापरलेला असूनही टिकून होता, म्हणून यशला तो भारी वाटला. त्यानंतर यश शाळेसाठी दरवर्षी नवीन डबा का वापरतो? कारण तो प्लॅस्टिकचा होता, त्याचे झाकण खराब झाले होते, म्हणून तो दरवर्षी नवीन डबा घेत असे. कारण प्लॅस्टिकचा डबा खराब होऊन जातो, त्याचं झाकण खराब होतं तर काही खराब होतं, म्हणून आपल्याला दरवर्षी नवीन डबा घ्यावा लागतो. तुम्ही पण घेतात का नवीन डबा दरवर्षी? त्यानंतर पुढचं आहे, पाठातील घटना योग्य क्रमाने लिहा. हे आपल्याला वाक्य दिलेले आहे जे पाठामध्ये आलेले आहेत, तर त्याचा आपल्याला क्रम लावायचा आहे. तर पहिला आहे, स्टीलचा डबा बरीच वर्षे टिकतो हे यशला समजले. यशने मनात पक्के ठरवले यापुढे प्लॅस्टिकचा डबा कधीच वापरायचा नाही. त्यानंतर कपाटात त्याला एक वेगळ्या आकाराचा डबा दिसला आणि यश आजीला कपाट आवरायला मदत करत होता. सर्वात आधी काय, तर यश कपाट आवरायला मदत करत होता. त्यानंतर काय, तर त्याला डबा दिसला, म्हणून हे 2. आणि त्यानंतर काय, तर त्याला स्टीलचा डबा बरीच वर्ष हे टिकतो हे समजलं, हे 3. आणि नंतर शेवटी त्याने ठरवलं की प्लॅस्टिकचा डबा वापरायचा नाही, तर हे वाक्य आहे 4 नंबर. समजलं? आता पुढचे प्रश्न पुढे बघूया. तुमच्या घरी तुम्ही प्लॅस्टिकच्या कोणत्या वस्तू वापरता? त्याऐवजी पर्यायी वस्तू वापरता येतील का, याविषयी विचार करून त्याची यादी तयार करा. तर आपण बघू. प्लॅस्टिकची वस्तू मध्ये पहिली आहे प्लॅस्टिकची पिशवी. त्याला पर्यायी वस्तू काय आहे, तर कापडी पिशवी. आपण प्लॅस्टिकचा डबा वापरतो, त्याऐवजी वापरा आपण स्टीलचा डबा. प्लॅस्टिकची बाटली वापरतो, त्याऐवजी वापरा स्टीलची किंवा काचेची बाटली. कप वापरतो प्लॅस्टिकचा, त्याऐवजी स्टीलचा किंवा काचेचा कप वापरा. प्लॅस्टिकची ताट, आपण प्लेट्स असतात ना प्लॅस्टिकच्या, त्या न वापरता आपण स्टीलचं ताट वापरायला पाहिजे, जेणेकरून तेवढाच आपलं प्लॅस्टिक कमी होईल, त्याचा वापर कमी होईल. समजलं? प्रश्न 2, प्रस्तुत पाठातून मिळालेला संदेश सारांश स्वरूपात सांगा. तर आहे उत्तर त्याचं, प्लॅस्टिकचा वापर कमी केला पाहिजे आपण. प्लॅस्टिकमुळे पर्यावरण, नदी, समुद्र, प्राणी,
पक्षी, मानव यांना धोका निर्माण होतो. त्यामुळे प्लास्टिकऐवजी स्टील, काच, कापड आणि इतर आपण पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करावा. समजलं? पुढे चर्चा करूयामध्ये खाद्यपदार्थांसाठी प्लॅस्टिकचा डबा वापरणे घातक आहे याविषयी आपल्याला आईवडिलांसोबत चर्चा करायची आहे. काय चर्चा करणार तुम्ही? तर आईवडिलांना सांगायचे की प्लॅस्टिकचा डबा वापरणे किती हानिकारक आहे आणि त्याचे काय काय दुष्परिणाम होऊ शकतात ते तुम्हाला सांगायचे आहे. तर काय? तर आपण खाद्यपदार्थ ठेवण्यासाठी प्लॅस्टिकचा डबा वापरणे टाळावे हे सांगायचं आहे. प्लॅस्टिक पर्यावरणासाठी हानिकारक आहे. प्लॅस्टिक कचरा नदी व समुद्रात गेल्यास जलचर प्राण्यांना धोका निर्माण होतो. त्यामुळे अन्नासाठी स्टील किंवा काचेचे डबे वापरणे अधिक योग्य आहे. समजलं? त्यानंतर दुसरं आहे, तुमच्या घरातील प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी तुम्ही कोणते कोणते प्रयत्न कराल याबाबत गटात चर्चा करा. प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी आपण काय काय करू शकतो? आपण आताच मागच्या याच्यात पाहिले पर्यायी वस्तू. तर काय? आपण जेवढा शक्य होईल तेवढा कापडी पिशव्यांचा वापर करा. प्लास्टिकच्या बाटल्याऐवजी स्टीलच्या बाटल्या वापरा. प्लास्टिकच्या डब्याऐवजी स्टीलचे डबे वापरा. प्लास्टिकच्या वस्तू अनावश्यक वापर करणार नाही. प्लास्टिक कचरा इकडे तिकडे टाकणार नाही. घरातील इतरांनाही प्लास्टिकचा वापर कमी करण्यास सांगू. बाजारात जायचं असेल तर कापडी पिशवी घेऊन जायची. असं आपण थोडे प्रयत्न केले तर आपण नक्कीच प्लास्टिकचा वापर कमी करू शकतो. आता पुढे आहे लिहिते हो यामध्ये स्टीलचा डबा वापरण्याचे फायदे. काय आहे स्टीलचा डबा वापरण्याचे फायदे? तर तो दीर्घकाळ टिकतो, हा एक फायदा. आणि दुसरा, त्याचा पुनर्वापर करता येतो. म्हणजे जरी तुमचा डबा खराब झाला तरी तो त्याचा हे वितळवून मोड करून त्याचा नवीन दुसरा डबा आपल्याला तयार करता येतो. हे स्टीलच्या डबा वापरण्याचे फायदे आहेत. त्यानंतर पर्यावरण रक्षण या विषयावर 2 घोषवाक्य तयार करा व लिहा. काय लिहायचं? तर प्लॅस्टिक टाळा आणि पर्यावरण वाचवा आणि झाडे लावा, पर्यावरण वाचवा. आता हा तुम्हाला लिहायचं आहे. तुमच्या शाळेत काही कार्यक्रम असेल तर तो देणारा परिच्छेद इथे तुम्हाला लिहायचा आहे. त्यानंतर खेळू या शब्दाशीमध्ये काय आहे? तर खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहायचे आपल्याला. नदीचा आहे सरिता, झाडचा आहे वृक्ष आणि जमीनचा आहे भूमी आणि पक्षीचा आहे खग. हे झाले आपले समानार्थी शब्द. त्यानंतर प्रश्न दुसरा, खालील वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग करा. थक्क होणे म्हणजे आश्चर्यचकित होणे. तर त्याचं वाक्य काय येईल? सुंदर चित्र पाहून मी थक्क झालो. त्यानंतर प्रश्न तिसरा, खालील वाक्यातील विरामचिन्हे शोधून त्यांची नावे लिहा. आता ह्या वाक्यामध्ये आपल्याला काही विरामचिन्हे दिलेले, आपण हे सगळे विरामचिन्हे पाहिलेले आहे, शिकलेले आहेत. तर हे आहे दुहेरी अवतरण चिन्ह, हा इथे आहे स्वल्पविराम, त्यानंतर इथे आहे प्रश्नचिन्ह आणि इथे आहे परत पूर्णविराम. तर किती विरामचिन्ह आलेली आहेत? 4. दुहेरी अवतरण चिन्ह, स्वल्पविराम, प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम, हे 4 चिन्ह आलेली आहे. त्यानंतर प्रश्न चौथा, खालील शब्दात लपलेले शब्द शोधा. आभाळ, माया, किती शब्द आहे? 2. आभाळ आणि माया. भाजीपाला, यात काय आहे? भाजी आणि पाला, 2 शब्द. त्यानंतर मराठी भाषेतील स्वरांची व व्यंजनांची एकूण संख्या सांगा. किती स्वर आणि किती व्यंजन आहेत? तर स्वर आहेत 14 आणि व्यंजन आहेत 36. प्रश्न 6, खालील चौकटील स्वर व व्यंजने ओळखा. त्यावर आधारित 2 प्रश्न आहेत, त्यांची उत्तरे लिहा. तर ह्या चौकटीमध्ये आपल्याला काही अक्षरे दिलेली आहेत, त्यातली आपल्याला व्यंजन आणि स्वर ओळखायचे आहे. तर व्यंजन त्यातले कोणते येईल? 1 अ, त्यानंतर येईल ई, त्यानंतर उ आणि ओ आणि ओ. हे काय झाले? स्वर. आणि हे बाकीचे काय आहेत? मग हे बाकीचे आहेत व्यंजन. समजलं?
तर त्यात प्रश्न काय आहे, त्यावर चौकटीत एकूण किती स्वर आले आहेत आणि ते कोणते कोणते. तर किती आलेत आहे, 1 2 3 4 आणि 5. हे 5 स्वर आहेत. किती स्वर आले आहेत, एकूण 5 स्वर. आणि कोणते, अ इ उ ओ आणि औ, हे 5 स्वर आलेले आहेत. दुसरा प्रश्न आहे, चौकटीतील व्यंजनांपासून तयार होणारे अर्थपूर्ण शब्द लिहा. याच्यापासून तयार होणारे शब्द लिहायचे आपल्याला काय, तर बदल, चपळ, फळ आणि पळ, हे 4 शब्द त्यातून तयार झालेले आहेत. आणि स्वर कोणते कोणते आहेत माहिती आहे का तुम्हाला, तर हे आहे आपले 14 स्वर. अ आ इ ई उ ए ऐ ओ औ अम आहा. समजलं. आणि व्यंजन कोणते, तर क ख जे आहेत न्हपर्यंत ते आपले व्यंजन आहेत, जे इथे दिलेले आहेत त्यातले काही काही. समजलं. हे कृतीतून शिकूया, हे तुम्हाला करायचं आहे. पर्यावरण संरक्षक विषयक कथा मिळवून वाचा व त्यांचा संग्रह करा. तुमच्या घरातील जुन्या वस्तूंची माहिती घ्या व यादी तयार करा. प्रकल्पामध्ये काय करायचं आहे, टाकाऊ प्लास्टिक वस्तूंचा वापर करून विविध वस्तू तयार करा व त्यांचे शाळेत प्रदर्शन भरवा. हे तुम्हाला शाळेमध्ये करायचं आहे. ओके. सो मित्रांनो, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. ओके. थँक्यू. भेटू एका नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये. कीप लर्निंग अँड कीप ग्रोईंग. बाय.